आपल्या घरात येणारे 30% लोकांना आपल्या दारातूनच रिटर्न जात असतात. त्याच्यामध्ये असतात गडबडीत आलेले आपले शेजारचे, पार्सलवाले, पोस्टमन म्हणा, गॅसवाले वगैरे किंवा जे दारावरती विक्रीसाठी येतात ना ते. तर अशा लोकांना सुद्धा आपलं दार जर सुशोभित असेल, तर नक्कीच त्यांना असे वाटेल, की आतमध्ये घरसुद्धा तितकं सुंदर असणार आहे. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उंबरठा आणि दाराच्या बाहेरची धूळ आपण काढलेली असावी. म्हणजेच कचरा रोजच्या रोज सकाळी लवकर काढलेला असावा. जर तुम्हाला येत असेल, तर तिथे थोडीशी रांगोळी काढलेली असावी. त्याचबरोबर हल्ली दारांना लावण्यासाठी अनेक प्रकारचे लटकन मिळतात, ज्याच्यामध्ये मणी आहेत, प्लास्टिकची फुलं आहेत, इवन तुम्ही लोकरचं लावलं तरीही चालेल. आणि जर तुम्हाला करता येत असेल तर रोज तुम्ही ताज्या फुलांचं जरी केलं तरी चालेल. तर दाराला तोरण असावं, साईडनं हँगर असावेत. त्याचबरोबर जर तुम्हाला रांगोळी काढता येत नसेल तर तुम्ही उंबरठ्यावरती 2 ताजी फुलं जरी ठेवली तरी तुमचा उंबरठा सुशोभित होईल. त्याचबरोबर जर तुम्ही दाराच्या बाहेर एक झाड ठेवू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे आत्ता मार्केटमध्ये अवेलेबल असलेले रांगोळीचे ट्रे ठेवू शकता, जसे की मी ठेवलेले आहेत आणि तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवते. बाहेरून आलेल्या व्यक्तीला दार जर सुशोभित असेल तर असं वाटतं की घरसुद्धा सुशोभित असेल. आणि जरी तुमच्या घरात त्या व्यक्तीने एंट्री केली तरी त्यांना वाटेल की काहीतरी काम चाललेलं आहे, म्हणून हा घरामध्ये पसारा आहे किंवा यांचं अजून घरातील कचरा काढणं बाकी आहे. त्यामुळे एंट्री सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ, सुंदर, सुशोभित असावी. आपल्या उंबरठ्याच्या आजूबाजूला ज्या खिडक्या वगैरे जे आहे तिथे जळमट नसावीत, एखादं पाखरू वगैरे मेलेलं नसावं, कोणताही कुबट वास वगैरे नसावा, याची आपल्यालाच दक्षता घ्यावी लागते. आपल्या दाराचे हँडल, आपल्या दाराच्या कड्या वगैरे जे आहेत त्यांना सुद्धा धूळ नसावी, त्याच्यावरती डाग पडलेले नसावेत, याची दक्षता घेऊन वेळच्या वेळी ती सुद्धा स्वच्छता करणे गरजेचं आहे. शुभलाभाचे तुम्ही हँगर लावू शकता किंवा शुभलाभाचे स्टिकर वगैरे मिळतात ते लावू शकतात. फक्त दाराच्या बाहेर प्लास्टिक वगैरेची रांगोळी जे स्टिकर मिळतात ते अजिबात लावू नका. त्यापेक्षा तुम्ही 2 फुलं ठेवा. मला सुद्धा रांगोळी येत नाही, पण मी इथे अशा प्रकारची रांगोळी काढलेली आहे. जर तुम्ही रांगोळी रोज काढू शकत नसाल तर रांगोळीचा पोर्शन फक्त तसा ठेवायचा. एक 2 ते 3 दिवसानंतर जरी तुम्ही रांगोळी चेंज केली तरीही चालेल. पण बाकीचा जो पोर्शन आहे तो डेली स्वच्छ केला तर जर धूळ नसेल तर तो दिसताना छान दिसू शकतो. आणि इथे मी 2 प्रकारची झाडं ठेवलेली आहेत, म्हणजे 2 कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ना अशा प्रकारचा रांगोळीचा ट्रे ठेवलेला आहे. असे ट्रेसुद्धा मार्केटमध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहेत. तर असे ट्रेसुद्धा तुम्ही रंगाने पूर्ण भरून व्यवस्थित ठेवू शकता. तर असं आहे माझं दार. आय होप तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल. बाय आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.